बस सुटणार एवढ्यात एक तरुण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपविताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृद्धाला अडचण होते का याचा जराही विचार न करता स्वतःच्या बाजूला आणि त्या वृद्धाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या. तो वृद्ध अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पाहत होते. साधारण तासभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला. तो वृद्ध आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकटलेल्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. न राहून मी त्या वृद्धाशेजारी जाऊन बसले आणि म्हणाले, आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखविले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले? चालत्या बसमधून खिडकीबाहेर पाहत त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेहऱ्यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले, आपला प्रवास किती घडींचा असतो? निर्धारित थांबा आला की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला? जमेल तेवढा सहप्रवास सुखाने सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न शब्द मनात साठवीत राहिले. बाळ जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दोघडीचे. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून या प्रवासाची सुरुवात होते आणि श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस हाच जीवनाचा गोडवा. त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण. बाळ या दोन्ही वेळी आपण त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे कडू गोड क्षण त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. अनेक माणसं भेटतात या प्रवासात. त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. त्यातही काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गोनोगोत नातलग आली. काही कसलेही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारे असतात आणि कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात. त्यासाठी कारणच हवं असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी, त्यांचा पिंड निराळाच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवावं. अशी साथ देणारी माणसं कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी कधी साथ देत नाहीत. जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं. ते जेवढं वाट्याला येईल तेवढं आनंदाने जगून घ्यावं. म्हणजे कोणी सामानाचे असो की विचारांचे ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही. आयुष्याच्या या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक समाधानच असते. रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत तर कधी खिडकीतून बाहेर, कधी खिडकीतून मागे वळणाऱ्या झाडांकडे. खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते. थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्या तरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.
त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. बघा ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. पुढे वय वाढत गेले की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. वास्तविक दोन्ही तिथंच असतात, फक्त आपण धावत असतो. धावण्याची शर्यत जणू त्यात कधी कधी धरून ठेवावे असे हात निसटून जातात. लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतो. पण एक मात्र खरं, वपू एके ठिकाणी लिहितात, जीवनात नात्याची गरज एकट्याला असून चालत नाही, ती दोघांनाही असावी लागते. कारण भाळण संपल्यावर उतरतं ते सांभाळणं. हे सांभाळणं ज्याला जमलं त्याला जीवन जगणं कळालं. असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं काय माहीत. बसचा शेवटचा थांबा आला. दोघीही खाली उतरलो. 2 पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोके ठेवले. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले. सावरले दाटल्या स्वरात म्हणाले, अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत. मीही उत्तरादाखल पुटपुटले, आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय देखील दुर्लभ झालेत हो. दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणाऱ्या. आपापली वाट चालता चालता अकृत्य धूसर होईपर्यंत दोघीही पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपीत राहिलो. 2 घडींचा डाव, याला जीवन ऐसे नाव. तुम्ही स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्ही पूर्ण स्टोरी ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.